आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट बिर्याणी, जी मोठ्या-मोठ्या हॉटेलला सुद्धा मागे पाडेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी आपण वाफवून करतो त्याला 1-2 तास घालण्यापेक्षा ही मोजून अगदी 5 मिनिटामध्ये 5 ते 7 मिनिटामध्ये फक्त 3 शिट्ट्यामध्ये तयार होणारी इन्स्टंट अशी बिर्याणी रेसिपी मी घेऊन आलेली आहे. तुम्ही पाहिल्याच्यानंतर 100% तुम्ही करणारच आणि केल्याच्यानंतर कमेंट करून नक्की सांगा कशी बनली. तर चला सुरू करूयात अशी युनिक अशी इन्स्टंट चिकन बिर्याणी रेसिपी. त्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन. चिकन व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि त्यानंतर टाकत आहे हळद. बघा, त्यानंतर टाकत आहे मी मीठ. व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आपल्याला कुकरमध्ये फक्त 1 किंवा 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कारण आपल्याला पुढची प्रोसिजर पण आहे, त्यामुळे 2 शिट्ट्या करून घ्या फक्त. त्यानंतर मी बारीक करण्यासाठी कांदा घेतलेला आहे बघा. जशी मी प्रोसिजर सांगत आहे तशीच करा. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. टोमॅटो एक छोटा घेतलेला आहे. पूर्ण रस काढून घेतलेला आहे. बघा, 15 ते 20 मी लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत. बघा, त्यानंतर मसाला. मिरची मी आत्ताच टाकत नाही, साईडला काढून ठेवलेली आहे. बघा, विलायची 2 टाकत आहे. त्यानंतर 2 लवंग, 2 मिरे टाकत आहे. त्यानंतर एक छोटा तुकडा तुम्ही दालचिनीचा टाका. त्यानंतर तेजपत्ते 2 घेतलेले आहेत आणि शहाजिरा घ्या 2 टेबलस्पून. हे बघा, सगळं टाकलेलं आहे. एकत्रच टाकायचं आहे, जसं मी टाकलेलं आहे तसं. आणि मिरची मी आताच टाकलेली नाही. त्यानंतर टाकत आहे मी अद्रक पेस्ट टाकलेला आहे. ती पेस्ट करून घ्यायचं आहे बघा. आपल्याला जर जाडसर झाला असेल तर व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्या. मीठ टाकलेलं आहे बघा 1 चमच. परत मी याला फिरवून घेते. छान पेस्ट झालेला आहे बघा, अगदी आपल्याला पाहिजे तसं. त्यानंतर मी फोडणीसाठी घेतलेला आहे एक मोठा कांदा, 6-7 हिरवी मिरची, जिरा आणि शहाजिरा. एवढं साहित्य फक्त आपल्याला घ्यायचं आहे. बघा, हे पेस्ट मी व्यवस्थित मटण शिजून झालेलं आहे. आपलं चिकन व्यवस्थित शिजून झालेलं आहे बघा. चला लगेच फोडणी देऊयात. बघा, कुकरमध्येच फोडणी देत आहे मी. तर त्यासाठी मी अर्धा किलो चिकन आहे. तर अर्धा किलो तांदूळ घ्यायचे असतात. तर मी अर्धा किलो आणि एक्स्ट्राचे पाव किलो घेतलेले आहेत. तर त्यानुसार पाव किलोला हे जे मी माप आहे ना, ते 2 माप टाकते. तर त्यानुसार तेल टाकायचं आहे. पाव किलोला हे 2 माप टाकते. तर त्यानुसार मला 6 माप टाकायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तेल टाकू शकता. त्यानंतर मी टाकलेला आहे इथं आपण कट केलेलं दाखवलेला कांदा. बघा, कांदा व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. तो आपल्याला ब्राऊन कलरचा करून घ्यायचा आहे. आपल्याला पाहिजे तसा कांदा ब्राऊन कलरचा फ्राय झालेला आहे. त्यानंतर आपण टाकत आहोत याच्यामध्ये जिरे. त्यानंतर टाकत आहोत आपण 7-8 मिरची, जे बघा मी अशी मधातून कट करून घेतलेली आहे, जशी बिर्याणीला आपण कट करून घेतो तशी. आणि त्यानंतर शहाजिरे टाकून घ्यायचे आहेत. व्यवस्थित तडका बसू द्या. मिरची पण व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर ते पेस्ट टाकणार आहोत, जे सुरुवातीला आपण तयार केलेलं आहे. पेस्ट टाकून घ्या आणि पेस्ट आपल्याला व्यवस्थित ब्राऊन कलरचं होजेपर्यंत एकसारखं मिक्स करत राहायचं आहे. व्यवस्थित ऐकून घ्या. पेस्ट आपल्याला ब्राऊन कलरचं तेल सुटजेपर्यंत, ब्राऊन कलरचं होजेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जर व्यवस्थित मिक्स केलं नाही तर बिर्याणीमध्ये छान स्मेल येत नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि खाली लागू पण द्यायचं नाही, करपू पण द्यायचं नाही आपल्याला. त्यामुळं कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. तेल जर कमी पडला असेल तर परत तेल टाकून घ्या या स्टेपला. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बघा, आपल्याला पाहिजे तसं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. व्यवस्थित तेल सुटलेलं आहे बघा. असं तेल सुटायला पाहिजे आणि छान ब्राऊन कलर दिसत आहे. एवढं फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये
1 टेबलस्पून काळा मसाला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फायनली आपलं पूर्ण तयार झालेलं आहे. यामध्ये आपल्याला जे आपण शिजवलेलं चिकन होतं ना, 1 शिट्टी किंवा 2 शिट्टी दिलेलं जे चिकन होतं, ते आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. चिकन शिजवताना जो रस्सा असतो ना, शिजल्याच्या नंतर तो पूर्ण पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे. हे बघा मी चिकन टाकलेलं आहे, त्यामध्ये बिलकुल पाणी टाकलेलं नाही. शिजताना जे पाणी निघतं ना, ते काढून घेतलेलं आहे बघा. एवढं पाणी निघालेलं आहे, ते पाणी मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. चिकनला जे पूर्ण आपण मसाला तयार केलेला आहे, तो पूर्ण मसाला व्यवस्थित लागला पाहिजे आणि त्यामध्ये गेला पाहिजे. थोडा वेळ आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे. त्यामुळं खूप छान स्मेल येत आहे बघा. परतून झालेला आहे. तर यामध्ये आता मी टाकणार आहे तांदूळ. तांदूळ छान धुवून घ्या, व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा. अशा पद्धतीनं सगळं मिक्स झालं पाहिजे. पाण्याचं प्रमाण सांगते बघा कसं टाकायचं. जेवढे तांदूळ आहेत, तांदूळ मोजून घ्या. ज्याच्याने तुम्ही तांदूळ मोजलं, जेवढे तांदूळ आहेत तेवढं सुरुवातीला पाणी टाका. त्यानंतर एक्स्ट्राचं पाणी जे उरलेलं असतं ना, चिकनचं जे आपण काढलेलं होतं, ते पाणी त्यानंतर टाकून द्या. हे बघा मी टाकत आहे. सुरुवातीला जेवढे तांदूळ होते मोजल्याच्या नंतर आपण तेवढंच पाणी टाकून, जेवढं तांदूळ तेवढं पाणी टाकायचं आणि त्यानंतर जो उरलेला रस्सा होता तो आपण यामध्ये टाकून दिलेला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ. जसं तुम्ही आलू बिर्याणीमध्ये, खिचडीमध्ये मीठ पाहता, या ठिकाणी आपल्याला एकदा टेस्ट करून पाहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे. तुम्हाला लागेल तेवढं मीठ टाकून घ्या. बघा आपण जी वाफेची बिर्याणी करतो, तर त्यामध्ये ना मीठ व्यवस्थित समजत नाही. मीठ थोडं जरी कमी पडलं किंवा थोडं जरी जास्त पडलं ना, तर बिलकुल चव लागत नाही. बिर्याणी पूर्ण बिघडून जाते. तर त्यामुळं या ठिकाणी व्यवस्थित एकदा चव पहा मिक्स करून आणि त्यानंतर तुमच्या अ, गरजेनुसार मीठ टाकून घ्या. मोजून 3 शिट्ट्या करायच्या आहेत आणि 3 शिट्ट्यामध्ये आपली बिर्याणी युनिक अशी एकदम अप्रतिम बिर्याणी रेडी होणार आहे. बघा ओपन केलेलं आहे मी. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला कलर टाकायचा आहे. कलर कसा टाकायचा? तर मोजून 1 ते 2, 3 ठिपके पाण्याचे टाकायचं. त्यामध्ये कलर टाकायचा आणि इथं ठेवायचं आणि बघा जसं मी पसरवत आहे त्या पद्धतीनं पसरून घ्यायचं आहे. बघा असं पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर परत झाकण लावायचं आहे आणि याला फक्त 1 ते 2 मिनिट बंद करून ठेवायचं आहे. फक्त बंद करून ठेवायचं आहे, गॅसवर ठेवायचं नाही. त्यानंतर ओपन करा आणि ही रेडी आपली झालेली आहे बिर्याणी. खूप छान स्मेल येत आहे आणि इन्स्टंट आहे. मोजून तुम्हाला 5 ते 7 मिनिट लागणार आहेत. नक्की करून पहा. केल्याच्या नंतर नक्की सांगा. आवडलीच असेल इथपर्यंत व्हिडिओ बघितलातच तर सबस्क्राईब नक्की करा. लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत माझ्या असे युनिक रेसिपीज, नवीन नवीन रेसिपीज येतील. नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. आनंदी राहा, खुश राहा, छान खा, मस्त राहा. तर भेटूयात पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.